नमस्कार. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुपौर्णिमेच्या सर्वांना मी साया नवलकर आमच्या खट्टा मिठ्ठा परिवारातर्फे मंगलमय शुभेच्छा देते. आज आम्ही गुरुपौर्णिमा हा विशेष व्हिडिओ प्रस्तुत करणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल अशी मला खात्री आहे. हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि तुमचे कॉमेंट्स आम्हाला जरूर कळवा. आमचे हे खट्टा मिठ्ठा चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे आमचे पुढील दर्जेदार व्हिडिओज तुम्ही पाहू शकाल. धन्यवाद. गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. आम्ही चालवू हा पुढे वारसा. आषाढ महिन्यातील पौर्णिमा ही व्यास पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा. जीवनातल्या प्रत्येक पायरीवर आपल्याला गुरुची आवश्यकता भासते. सर्वप्रथम ज्यांनी आपल्याला जन्म दिला ते आपले माता पिता. हे आपले पहिले गुरु. ज्यांच्यामुळेच आपल्यावर चांगले संस्कार झाले. त्यांचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहू दे. शाळेतले शिक्षक हे आयुष्यातल्या दुसऱ्या पायरीवरचे गुरु. विद्यादानासारखे पवित्र व पुण्याचे काम ते करत असतात, ज्यांच्यामुळे आपण घडत असतो. समाजामध्ये ताठ मानेने जगत असतो. कोणतीही कला आपण ज्याच्याकडून आत्मसात करतो तो आपला गुरुच असतो. नृत्य, संगीत साधनेतील गुरुचे मोलाचे मार्गदर्शन आयुष्याला वेगळे वळण लावते. तेजस्वी गुरु, ज्ञानरूपी गुरु, अमृततुल्य गुरु, जो सदैव आनंद बरसत असतो तो चैतन्यपूर्ण गुरु. आशीर्वाद देणारा गुरु, क्षणाक्षणाला अनुभूती देणारा गुरु. आणि म्हणूनच गुरु एक प्रसाद आहे. ज्याच्या भाग्यात असेल त्याला काहीच मागण्याची इच्छा उरत नाही. या गुरुपौर्णिमेला मी माझ्या आईबाबांना वंदन करते. तसेच मला रेकी विद्या देणारी माझी मामी वृंदा जयकर यांनाही माझा नमस्कार. आणि माझे आध्यात्मिक जिवंत गुरु श्री शिवकृपानंद स्वामीजींना मी शतशः वंदन करते. गुरुतत्व एक आहे याची जाणीव करून देणारे आमचे शिवकृपानंद स्वामी नेहमीच म्हणतात, गुरु शरीर नहीं है, परमात्मा की शक्ति को ग्रहण करने के लिए जो माध्यम है वह गुरुतत्व है. आत्मा ते परमात्माला जोडण्याचे पवित्र काम नियमित ध्यान करून होते ही शिकवण स्वामीजी देतात. स्वामीजी म्हणतात, नियमित कमीत कमी 30 मिनिटे ध्यान केल्याने आपला देह, बुद्धी आणि अहंकार आपल्याच आत्म्याला समर्पित होतात. म्हणजेच जिवंत गुरुला किंवा समाधिस्थ गुरुला समर्पित होऊ शकतात. आत्मा आणि परमात्मा यामध्ये कोणताच फरक नाही. आपला आत्मा हाच परमात्मा आहे. परमात्मा आतही आहे आणि बाहेरही. जसे गंगा नदीचे पाणी आणि नदीतून तांब्यात भरून घेतलेले गंगाजल. भावना आणि विश्वास असेल तर कुठेही कधीही मनापासून केलेली प्रार्थना गुरु स्वीकारतो. माझ्या जीवनात आलेल्या सर्व गुरूंना मी वंदन करून एवढंच म्हणेन, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे, मन लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे माझे गुरु भजनी. गुरुदत्ताच्या चरणी गुरुनामाच्या कीर्तनी, गुरुदत्ताच्या चरणी गुरुनामाच्या कीर्तनी, गुरुभक्तीच्या पूजनी. मन लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे माझे गुरु भजनी. गुरु माझे दत्त दिगंबर हो, गुरु माझे दत्त दिगंबर. ब्रह्मा विष्णू तोची महेश्वर, तोची महेश्वर. ब्रह्मा विष्णू तोची महेश्वर, तोची महेश्वर.
मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे, मन लागो रे माझे गुरु भजनी, मन लागो रे माझे गुरु भजनी, गुरु भजनी, गुरु भजनी. धन्यवाद.